नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. जेएम विशेषमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. अवकाळी पावसामुळे उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. धुळ्यातील टेंबलाय गावचे शेतकरी पद्मसिंग जयसिंग गिरासे यांनी तीव्र उद्विग्नता व्यक्त केली आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतातला कांदा मातीमोल झालाय. गोण्यांमध्ये भरलेला कांदा खरेदी करण्यासाठी व्यापारी फिरकत नाहीये असं गिरासे म्हणतात. कांदाच नाही तर मका आणि गव्हाचे भावही मोठ्या प्रमाणात घसरलेत. 2300 रुपयांना मिळणारा मका आता 1500 वर आलाय, तर खतांच्या आणि बियाण्यांच्या किमती मात्र गगनाला भिडल्यात. 700 रुपयांची खताची गोणी आता 1700 वर पोहोचली आहे. शेती करणं म्हणजे गुन्हा झालाय. वाढता खर्च आणि कोसळणारे भाव पाहता सरकारनं आमच्या व्यवस्थेकडे तातडीनं लक्ष दिलं नाही तर शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येईल असा संताप गिरासे यांनी व्यक्त केलाय. शेती व्यवसायाच्या भवितव्यावरच ते प्रश्नचिन्ह निर्माण करतायत. शेतकरी मनाला लाज वाटते, कारण शेती करणं म्हणजे एकदम गुन्हा झालेला आहे. आता जे मुलं आहेत ते पुढे शेती करणारच नाही, कारण आता माझा कांदा जमीनदोस्त झालेला आहे. बाकी कांदा उकडून शेतामध्ये कट्टे भरून पडलेला आहे, पण त्या कट्ट्यांना घ्यायला कोण तयार नाही. कोण व्यापारी ह्या शेतात येत नाही, कारण पाऊस चालू आहे. मध्ये मध्ये आज पाऊस येतोय, काल उद्या गार पडते. त्याच्यामुळे कोणता व्यापारी नाही म्हणतोय आणि भाव तर द्यायला तयार नाही. म्हणजे मार्केट पण मध्ये मध्ये म्हणजे नुसतं कांद्याचीच व्यथा नाही, एखादा मका सुद्धा दरवर्षी 2200 तर 2300 मका होता, तो यावर्षी 1500-1400 मागतायत ते. आणि गहू सुद्धा 2500च्या वरती जाणारी वस्तू ती 2000च्या आत मागतायत. मग शेतकऱ्याला काय परवडेल? गेल्या महिन्यामध्ये मराठवाड्यात कुठं पाऊस झाला आणि त्यानं नेमकं कसं नुकसान झालंय बघूया. मराठवाड्यात 10 मार्च पासून गारपीट आणि अवकाळी झाली आहे. एकूण 742 गावातील 29,679 शेतकऱ्यांना त्याचा फटका बसलाय. - 17,345 हेक्टरवरील पिकांचं त्यामुळे नुकसान झालंय. चार एप्रिल अवकाळीचा 209 गावांमधील 8,780 शेतकऱ्यांना फटका बसलाय. एकूण 5,345 हेक्टरवरील शेती पिकांचं नुकसान झालंय. फक्त संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे 3,340 हेक्टरवर नुकसान झालंय. - 18, 19 आणि 20 मार्चला पुन्हा गारपीट झाली आणि मुसळधार पाऊस झाला. तीन दिवसांच्या पावसानं 12,000 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान केलंय. या नुकसानीचे पंचनामेही पूर्ण झाले नाहीत. तोपर्यंत मार्च अखेरीस पुन्हा अवकाळी आली. - 30 आणि 31 मार्चला वादळी वारा, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस बरसला. गहू, मका यासोबतच संत्री, आंबा, पपई, टरबूज या फळपिकांचंही नुकसान झालं. 1 एप्रिलला संध्याकाळी विभागात पुन्हा जोरदार पाऊस बरसला. लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकरी करतात. या अवकाळी पावसाची कारणं नेमकी काय आहेत हे आम्ही तज्ज्ञांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तर प्रामुख्याने अशा अवकाळी पावसाला किंवा गारपिटीला काय कारणं असावीत? तर कारणं अर्थात वातावरणीय बदल आणि मानवाचा हव्यास. तर बदल जे झालेले आहेत ते अर्थात मानवाच्या कृतीमुळे झालेले आहेत. हे नैसर्गिक बदल याला म्हणता येणार नाही, कारण सातत्याने उष्णतामान वाढते, प्रदूषण त्याच प्रमाणात वाढते. आता आपण बघतोय की AQI हा 300च्या घरामध्ये पोहोचलेला आहे आणि वातावरण 40 डिग्रीच्या जास्त दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. आणि याचा थेट परिणाम असा होतो आहे की जे समुद्र आहेत आपल्याभोवती, उदाहरणार्थ अरेबियन सी असेल किंवा बे ऑफ बंगाल म्हणजे बंगालचा उपसागर असेल, या समुद्राच्या पाण्याचं तापमान सातत्याने वाढतं आहे आणि त्याच प्रमाणामध्ये जे बाष्प तयार होतं ते बाष्प जाऊन त्याचे ढग तयार होतात आणि या ढगांना जेव्हा थंड वाऱ्याचा संपर्क येतो तेव्हा प्रचंड पाऊस पडतो, गारपीट होते आणि शेती भातीचं प्रचंड नुकसान होतं आहे. आणि ते नुकसान आपल्याला न परवडण्यासारखं असतं.
असा रातोरात पाऊस पडतो की आपण काही करू शकत नाहीत. बघ्याच्या भूमिकेशिवाय आपल्याला काय करता येत नाही. त्याच्यावर उपाययोजना काय असतील आता गांभीर्याने विचार करणं हे प्रत्येकाचं काम आहे, कारण शेवटी नुकसान सर्वांचंच होतं. आणि सरकारनं केलेली मदत ही शेतकऱ्यांसाठी केलेल्या मदतीवर शेतकरी नेते विजय जावंदिया यांनी काय प्रतिक्रिया दिली बघूयात. निसर्ग झोडपतो आहे आणि शासन ठप्प आहे. सुलतान मस्त मजेत आहे. अस्मानी आणि सुलतानी हे आम्ही शेतकरी संघटनेच्या मंचावरनं सतत सांगत होतो. पण आता अस्मानी आणि सुलतानी ही अत्यंत निर्दयीप्रमाणे शेतकऱ्यांची परिस्थितीचा अंत पाहते असं म्हणण्याची वेळ आलेली आहे. क्रॉप इन्शुरन्स, पीक विमा योजना, प्रधानमंत्री फसल विमा योजना त्याचे खूप ढोल वाजवले जातात. पण अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये मदत काहीच मिळत नाही त्याची. ओल्या दुष्काळानंतर जी मदत जाहीर झाली त्यात 50,000 रुपयापर्यंत पीक विमा मिळेल म्हणून जाहीर झाला. तो किती लोकांना मिळाला मला माहिती नाही. मला जी काही मदत मिळाली ती फक्त माझ्या भावाच्या खात्यावर मिळाली. मला माझ्या खात्यावर मदत मिळालीच नाही अवकाळीची. कुठे कुठे भांडायचं हो. आणि जी मदत मिळते ती काय मिळते? 8,500 रुपये किंवा इरिगेटेड असेल तर 17,000 रुपये हेक्टर आणि 2 हेक्टर पर्यंतच. पण मला मुद्दा जो मांडायचा आता पुन्हा चर्चेच्या वेळेस मी जो पीक विम्यापासून सुरुवात केली किंवा एक चांगल्या पीक विमा योजनेची गरज आहे शेतकऱ्यांना. आणि मी सतत म्हणतोय की हा 100% याचं प्रीमियम सरकारने भरायला पाहिजे. आणि या पीक विमा योजनामध्ये उंबरठा उत्पन्नाचं कव्हरेज तर असलंच पाहिजे, पण अशा नैसर्गिक संकटाचंही कव्हरेज असलं पाहिजे. आणि बाजारात भाव पडले तर त्याला MSPचं संरक्षण म्हणजे इन्कम सपोर्टचंही कव्हरेज असलं पाहिजे. आणि अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारनं एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 128 कोटी 65 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील 1,80,574 शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यांची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. जानेवारी ते मार्च 2026 दरम्यान अवकाळीमुळे एकूण 1,45,606 हेक्टर शेतीचं नुकसान झालंय. जानेवारी ते मार्च 2026 दरम्यान 2,33,890 शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका बसलाय. एप्रिल 2026 मध्ये झालेल्या पावसानं 1,94,329 शेतकऱ्यांच्या 1,22,993 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान केलंय.